आज तरी मूड बरा असेल का हो तिचा? बघूया, युनिव्हर्सिटीमध्ये तिचे मित्रमंडळी भेटतीलच ना, त्यांच्यात मिसळून कदाचित बरंही वाटेल तिला. तिला पहिल्यासारखं बोलतं कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ना फार मनाला लावून घेते. मोनासारखं नाहीये तिचं. मोनाला कशाचं काही वाटत नाही. दोघींची दोन टोकं, कोणाशी कसं वागावं तेच कळेन असं झालंय. आलीस का म्हणू? ये ये. हो आजी. झाली का ग कामं सगळी? नाही, मला ना छान चहा प्यावासा वाटतोय. तुम्ही दोघं घेणार? मी करते. अगं तू दमून आली आहेस ना, मी करते. तू बस आजोबांबरोबर बोलत. नाही गाजी, मी दमली नाहीये. तूच बस, मी आणते चहा. किती शहाण्या मुलीसारखी वागतेस ग. मनावरचं दडपण कमी झालं अगदी. कामं का नाही झाली ग मनू? म्हणजे पुन्हा जावं लागेल की काय? आजोबा, मी दळवींकडे गेले होते. काही प्रॉब्लेम? ईशा बरी आहे ना? हो, ईशा बरी आहे. काय झालं, मी युनिव्हर्सिटीला जात असताना मला अचानक रस्त्यात विजय काका भेटले. ते म्हणाले की आर्यन आणि अथर्व घरी आलेत आणि ते माझी खूप आठवण काढतायत. त्यांनी खूप आग्रह केला आणि मला नाही म्हणता नाही आलं. याची ऐक ना, आज ना मी कढी आणि खिचडी बनवते आणि त्याच्यासोबत पापड. चालेल? चालेल ग, तुला जे हवं असेल ते कर. आणि आपण गप्पा पण मारू पापड खाता खाता. अपमान, इतका घोर अपमान नाही. या नानून उभ्या आयुष्यात कधी इतकं भयंकर नाट्य बघितलं नव्हतं. अशी का वागली रे? आपल्यावर विश्वास नाही का तिचा? विश्वास? काय संबंध आहे? तिला आपल्यावर सूड उगवायचा आहे, दुसरं काय? नानू, तर काय समजावणार आहेस मला मधू तू? सारखी आपली कुणाची ना कुणाची तरी बाजू घेऊन मला समजावत असतो. आता थोड्या वेळापूर्वी जे काही घडलंय तो कशाचा परिणाम होता? माई अगं, कुठल्या मुहूर्तावर त्या विक्रांतचं त्या मुलीशी लग्न लावलं? डोळ्यासमोरून माझ्या जात नाहीये ते दृश्य. ते पोलीस, कांगावा करणारी ती मोनिका, तिची ती मुलगी. विजय, आता बोल की रे. नानू मामा, जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे मोनिकाचा या घराशी संबंध आला. सो तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोल. मी तर पहिल्यापासून सांगत होतो, तो मोहन या घरातून निघून गेला कुठल्या कारणामुळं? त्याला कारण आहे ही मुलगी ईशा. ती जर इथे नसती तर मोनिकाला संधीच मिळाली नसती असा हा तमाशा करायची. मी तिची जबाबदारी घेतली आहे ना, आणि तिचे आजी आजोबा तिला इथे देऊन गेले होते म्हणून. अरे पण त्या देशपांड्यांशी संबंध ठेवू नका असं मी ओरडून ओरडून सांगतोय ना सगळ्यांना. हळू ओरडू नका, तुम्हालाच त्रास होईल. जोपर्यंत ती मुलगी आणि त्या मोनिकाचा निकाल लागत नाही ना, तोपर्यंत त्रास चालूच राहणार असं दिसतंय. मला तर ते पोलीस बघून इतकी भीती वाटत होती ना, म्हणजे एकदम धडधडायलाच लागलं होतं. मला असं वाटलं पोलीस विक्रांतला पकडून देणार. आई, तू घाबरू नकोस, असं काही होणार नाही. असं काही झालंय का? म्हणजे आता त्याची वाट बघायची का? काय आता याची पुढची पायरी तीच आहे. उद्या तुझ्या बरोबर आम्हाला सगळ्यांना जरी जेलमध्ये नेलं तरी मला त्याच्यात आश्चर्य वाटणार नाही. पण या सगळ्यामध्ये ईशा बिचारी निष्पाप आहे असंच तुला म्हणायचंय ना? मुळात प्रश्न आहे ती इथं आपल्या घरात का राहते? आणि अलके, हेच तुम्हाला कळत नाहीये. ते देशपांडे घरी आले की त्यांचा अगदी हसून पाहुणचार करत बसता. तुम्हाला स्वतःची मतच नाहीये. अरे नानू, तू तिच्याशी कशाला भांडतोय? का चिडतोय? चुका राग आपल्याला सगळ्यांनाच आलाय.
पण उपयोग काय राग येऊन? निष्पन्न काय? तर शून्य. अरे विक्रांत, कधी होणार आहे तुझा डिवोर्स? मला नाही माहित, केस चालू आहे. म्हणजे तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे का? अन्या, अरे तुझी तलवार म्यानबंद कर ना. डोक्याला त्रास होतो रे. आधीच एक धक्का बसलाय. नानू मामा, ती मोनिका येऊन तमाशा करून निघून गेली, आता आपण आपापसात का भांडतोय? इतक्या वर्षात पहिल्यांदाच दळवींच्या घरात पोलीस आले. इतकी वर्ष जपून ठेवलेली इज्जत फार फार चुराडा केला या पोरीनी. चला गरमागरम चहा घ्या. काय ग, कसे आहेत सगळे? बरेच. आजी, आर्यन, अथर्व यांना भेटून मला खूप छान वाटलं. तुला माहितीये, मी येण्याआधी दोघंही माझी आठवण काढत होते. अगं जीव लावलेस तू त्यांना, म्हणून आठवण काढत असतील ते. त्या अथर्वला हिने नाही का काहीतरी प्रोजेक्ट मध्ये मदत केली होती, म्हणून मग मानसीताई पाहिजे खेळायला, गोष्टी सांगायला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ईशा, हो आजोबा. हे तुमचं घर आहे का? हो. आणि हे कोण? ही माझी आजी, हे माझे आजोबा आणि ही माझी धाकटी बहीण. ऍक्च्युली या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, म्हणून मी एकटी लढू शकत नव्हते माझ्या मुलीसाठी. पण थँक्यू व्हेरी मच साहेब, तुमच्यामुळे माझी मुलगी परत माझ्या घरी आली. नाहीतर मी एकटी एवढ्या सगळ्या लोकांना कशी फेस करू शकले असते. आता तुमचं बाळ तुम्हाला परत मिळालं आहे ना, आता काळजी करू नका. काय चाललंय सगळं? हो, तुमच्या छोट्या बाळाला घेऊन गेले ना ते दळवी लोक, त्यांना जरा दरडवून आलोय. आता काळजी करू नका, येतो मी. ॲट लास्ट पोलिसांचा धाकच दाखवला त्यांना. मला कोणीच अंडर एस्टिमेट करू शकत नाही. मोनिका, काय चाललंय काय हे सगळं? तू वेडी आहेस का? हो, आहे मी वेडी. माझ्या परवानगीशिवाय ईशाला तुम्ही नेलत ना दळवींकडे? मला विचारलं तेव्हा. आणि त्यांचं काय, विक्रांतला तर बरंच आहे ना. पण मला हे सगळं अजिबात चालणार नाही. अगं पण त्यामुळे पोलीस मला घराबाहेर काढलं ना त्यांनी. मग मी म्हणलं ठीक आहे, मी सुद्धा तुमचा अपमान करते अख्ख्या जगासमोर. मोना, काय बोलतेस तू हे? बरोबर तेच बोलते मी आजोबा. एनिवे, आता ईशा आलेली आहे घरी, सांभाळा तिला. तू दळवींकडे पोलीस घेऊन गेलीस? हो मनू, घेऊन गेले मी पोलीस. आणि तू सुद्धा होतीस ना तिकडे. अपमान होत होता माझा, पण तू काहीच बोलली नाहीस, गप्प बसलीस. होऊ दे यार. खरं तर ना माझी काही अपेक्षाच नाहीये ग तुझ्याकडून. एनिवे, तुम्ही आता फक्त ईशाला सांभाळा, दॅट्स इट. म्हणजे काय? मी निघतेय, मला जाऊ दे. आता कुठे? माझं काम आहे महत्वाचं आजोबा. ताई, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? मला अजिबात आवडलं नाहीये हे तुझं वागणं. तुझ्या आवडण्यानं आवडण्याने मला काहीच फरक पडत नाही म्हणून. कारण तू जे काही वागलीस ना तिकडे ते मलाही आवडलेलं नाही. गुड मॉर्निंग. तुझी सकाळ गुड असेल, पण आम्ही रात्रभर झोपलेलो नाही. हो, ईशाने त्रास दिलेला दिसतोय रात्री. त्रास तू देतेस. वाटलंच होतं मला. आजोबा, हा माझा आणि दळवींचा प्रश्न आहे. तुम्हाला कशाला त्रास होतो या सगळ्याचा?
अगं बाई, देशपांडे आणि दळवी कधी भेटूच नाहीयेत असं वागणार आहेस का तू? तुमचं काय घेणं देणं आहे आता दळवींशी? तुम्ही कशाला बोलायला जाणार त्यांच्याशी? हा, कारण ती देव माणसं आहेत. राईट, देव माणसं आहेत ना ती. त्याच देव माणसांनी तुझ्या नातीचा अपमान केलाय पदोपदी. प्रत्येक वेळेला मी का सहन करून घ्यायचं? का तू हे सगळं पोलिसांचं वगैरे प्रकरण केलंस? अगं शोभतं का आपल्यासारख्यांना हे? आजी, आधी पण मी सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, हा माझा आणि दळवींमधला प्रश्न आहे. तुम्ही मध्ये पडू नका प्लीज. ईशाला आम्हाला सांभाळावं लागतं. तू असतेस तरी का तिच्याकडे बघायला? मी तर म्हणते तू आता घटस्फोट घे आणि मोकळी हो. म्हणजे मग त्यांना असा सारखा त्रास तरी देणार नाहीस. फाईन, ठीक आहे, घेते ना मी, डिवोर्स घेते. अगं तुला काही वाटतच नाही? आता त्यांची माफी तरी कशी मागायची? का जायचंय माफी मागायला? मला तुमच्या दोघांचं ना हेच आवडत नाही मुळात. त्यांनी लाथा मारायच्या मला आणि तुम्ही गुळगुळ गप्पा मारायच्या त्यांच्याशी. आणि मानसीचं काही वेगळं नाहीये. स्वतःच कुटुंब असल्यासारखी वावरत होती काल ती. ताई गप्प बस म्हणू, एक शब्द बोलायचा नाहीये. तिकडेच उभी होतीस तू. तुझ्या ताईचा अपमान होत होता आणि तू गप्प बसली होतीस ऍज युजुअल. फक्त एक माणूस तिकडे होतं ज्याच्यामुळे मला हे सगळं करता आलं, ती म्हणजे ईशा. ईशा नसती ना तर मला हे सगळं करायला जमलंच नसतं. मोना, तू फोन करून त्यांची माफी माग पहिल्यांदा. माफी मागू? मला नाही जमणार. मालती, बरोबर आहे तुझं. माफी ही मागायलाच हवी, पण कोणत्या तोंडाने मागायची आणि कशी? हा बोल मानसी. सॉरी. सॉरी? तू का सॉरी म्हणतेस मानसी? मानसी मला सांग ना, सलील आणि तुझ्यामध्ये नेमकं काय बिनसलं होतं? काय झालं होतं? मानसी प्लीज मला आता तरी सांग तू की काय झालं होतं तुमच्यामध्ये. सांग ना प्लीज. त्या सगळ्याला मी जबाबदार आहे विक्रांत, आणि तूही. पुढे काय म्हणाली ती? काहीच नाही ना, पुढे काहीच सांगायला तयार नाही. हे अर्धवट सांगितलंय सगळं. आता त्या अर्धवट सांगण्याचा मी काय अर्थ लावायचा? काय समजायचं मी? गोंधळली असेल रे ती. आणि इथे मला गोंधळून टाकले. आता मी इतका अस्वस्थ तिच्याशी बोलता नाही नव्हतो. काय म्हणाला असेल सलील तिला? आज इतकं सांगितलंय तुला, कदाचित काही दिवसांनी पुढचं सगळं सांगेल. काही दिवसांनी म्हणजे? अगं आत्या, मग मी कसा जगू? म्हणजे हा विचार मनात असताना मी कसा जगू शकतो आत्या? त्या कशाला तरी मी जबाबदार आहे असं मला कळल्यावर मला झोप तरी येईल का? आणि बाकी काहीच नाही, काहीच माहिती नाहीये. काय झालंय, कसं झालंय, सगळं अव्यक्त आहे आत्या. अव्यक्तच आहे सगळं. काय काय असतं ना विक्रांत, म्हणजे असं माझं मत आहे. काही नाती त्याला नाव नसताना देखील सगळ्या जगाला कळायला लागतं, पण प्रत्यक्षात मात्र त्या माणसांच्या नकळत ती
इतरांना जास्त स्पष्ट व्हायला लागतात. म्हणजे असं सतत वाटत राहतं की यांच्यात काहीतरी संबंध आहे, यांच्यात नातं आहे असं वाटायला लागतं. त्या कसला संबंध? काय बोलतीयस तू? जे मला जाणवलं ते सलीलला जाणवलं नसेल कशाबरोबर? काय जाणवलं तुला? हेच की तुमच्या नात्यात एक अलगद जवळीक निर्माण व्हायला लागली होती. त्यालाही जाणवली असणार. जवळीक? कसली जवळीक? प्रेमातली. काय? प्रेमातली? विक्रांत, तो सलील आहे ना? हो. तो असा का निघून गेला? आला का नाही तो भेटायला? काहीतरी गडबड आहे. आपण लगेच निघूया. मला वाटलं तुला भेटावं म्हणून आलो मी. पण आज तुझा चेहरा खूप फ्रेश दिसतोय. म्हणजे तब्येत बरी आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, फ्रेश तर वाटणारच. 2 दिवस झोपूनच आहे मी. मला इतका आराम कधीच मिळत नाही. पण खरं सांगू, लवकर बरा हो यार. Please have a big hand for Mr. and Mrs. Davi. मित्र या नात्याची प्रत्येकाच्या मनात एक खास जागा असते, जशी माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. मला माहित नाही माझं आणि सलीलचं लग्न होईल न होईल, पण त्यामुळे ती जागा कधीही रिप्लेस होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात होणारा हा खूप महत्वाचा बदल सगळ्यांनाच खूप चांगला वाटतोय, पण तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मला नाही ठरवता येते. ते सांगणारा तो आरसा तू आहेस विक्रांत. मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतो आणि तुम्हाला फुलं कसली देतेस? अरे मग काय करू? मला कळतच नव्हतं तुला शांत कसं करू. हे बघ, तुला जो त्रास होतोय त्याचा त्रास मलाही होतोय. मला कळतच नव्हतं तुला कसं समजावू, काय बोलू. म्हटलं मी नाही, निदानी फुलं तुला शांत करतील, म्हणून मी आपलं मी नाही, आपण जे मला जाणवलं ते सलीलला जाणवलं नसेल कशाबरोबर? काय जाणवलं तुला?
तेच की तुमच्या नात्यात एक अलगद जवळीक निर्माण व्हायला लागली होती, त्यालाही जाणवली असणार. जवळीक? कसली जवळीक? प्रेमातली. त्या सगळ्याला मी जबाबदार आहे विक्रांत, आणि तूही.